हा पुरुषार्थ संतांचा आहे. याच्याकरता देहूतले मालक म्हणतात मी त्यांच्या पायावर नतमस्तक होणं मान्य करतो. इतका मोठा. पुन्हा एकदा ऐका माझ्या मागणं, पुन्हा एकदा. एका मुलीचं लग्न झालं. मला वाटते मुलीचे मुलांचीच लग्न होत असते. बैलाचं होते वर्षाला एकदा, पोळ्याच्या दिवशी बैलाचं एकदा लग्न होत असते बैलाचं. पण मुलींचे लग्न सतत चालू असतात, सतत 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 सतत. बैलाचं एकदाच असतं. आणि एका मुलीचं लग्न झालं. मुलगी 14 वर्षाची होती. आता नाही बरं, आता कायद्याचं उल्लंघन करायचं नाही. आता 18 वर्षाचा मला वाटतं नियम सांगितला शासनानं. आपण कशाला संविधानाचा अपमान करायचा. आपण कायद्याच्या विरोधात नाही जायचं. आणि एक प्रचलित भाग असतो, त्या भागाच्या विरोधात माणूस पडलेल्या वाटावून चाललं की लोक काही नाव ठेवत नसतात. पण नवीन वाट पाडायची म्हणलं की लोक दगड हाणीत असतात. आणि नवीन वाटा पाडायचा प्रयत्नच करू नका. पहिल्याच वाटा घोटा ना, हा त्याच्यावर बोरी उगिल्या. नवीन वाटानं चाललो, चढ धोतर फाटन न बोराट्यानं. विठाला विठाला आपल्या जुना वाटा सांभाळायचा ना, जुना वाटा सांभाळायच्या. त्या वाट्यावर आपलं चालायचं. म्हणजे काही अडचण येत नसती, काही नसती. डुकरं निघल्यावर आणि कोणीकडं निघायचं. एखाद्या हरामखोरानं सांगितलं की तेच करायला सुरुवात केली, दिलं पहिलं सोडून. दम नाही आपल्याला, दम. आपल्या भागातली लोक फुटक्या कानाचे. कोण्या एखाद्या भंगिऱ्यानं सांगावं की निघलीच जात्रा तिकडं. लोहे चिडपुट लोक. फुकट नेल्यावर माणसं सकलादी बाबाला जातील. हो, गाड्या पाठवा एखाद्या पुढाऱ्यानं. हा, सैलानी बाबाला पण निघाली. काय झुलं ती माय जाऊन तिथं तू येड्यावानी. हा ठीक आहे, फुकट पंढरपूरला गाडी निघली, बस ना. नाही म्हणले सैलानी बाबाला गाड्या आहेत, चला चला. असा येडपटपणा कुठेही नका सुरू कसं जाऊ. विठाला विठाला. हे देव वाईट आहेत मला असं म्हणायचं नाही, पण आहेत ना तुमच्याकडे देव. महाराज ज्याच्या इथं अमृत आहे, ज्याच्या इथं वाघीण जणली, वाघीण. आता वाघीण काय माणसाला दूध काढू देत नाही, पण ती काढू देऊ लागली. 2-2 लिटर दूध देऊ लागली. वाघिणीच्या दुधात चपात्या खाणाऱ्यानं शिळी कशाला पाळली. ते म्हणलं बब्याला ऊन लागल्यावर दूध टाकायचं. बोकड्याच घालू बब्याच्या कानात. अरे वाघीण जणल्यावर कुठे ऊन लागत असतो. गोळ्या संपल्या का तू या येड्या. विठाला विठाला. लग्न झालं त्या मुलीचं वय होतं 14 वर्ष. त्याच्यापेक्षा कमी होतं बरं का, पण एक पुरावा मला माहीत झाला म्हणून तेवढा सांगतो. 14 वर्ष वय होतं. त्या मुलीचं लग्न झालं. माझ्या माईंनो ऐका माझ्या माईंनो, सज्जनांनो ऐका. त्या मुलीचा नवरा होता 95 वर्षाचा. मुलीचं वय 14 वर्ष आणि नवरदेवाचं वय 95 वर्ष. पुढची गोष्ट ऐक माऊली. त्या नवरदेव नुसता आंधळा नव्हता, त्याचे डोळे फुटके होते. डोळे फुटके आहेत माऊली, फुटके डोळे आहेत. तर कल्पना करा, अंध व्यक्ती जर नुसता असेल तर डोळे काय इद्रूप दिसत नाहीत. चष्मा लावला तरी ठीक आहे, पण ज्याचे डोळे फुटले का त्याच्या जवळ बसा वाटत नाही. राजभाऊ बसा वाटत नाही. डोळे फुटके होते कारण त्याच्यात काड्या गेलत्या, छिद्र पडलेली होती. सतत त्याच्यात लाल पाणी, घाण पाणी त्या डोळ्यातून येत होतं. म्हणजे जवळ सुद्धा कोणी बसत नव्हतं. आणि अशा 95 वर्षाच्या फुटक्या डोळ्याच्या म्हाताऱ्या नवरदेवासोबत 14 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. कल्पना करा बरं. 2 मिनिटाकरता तिचा बाप व्हा ना, 2च मिनिटाकरता तिची माय व्हा, 2 मिनिटाकरता तिचा बाप व्हा. तिची परिस्थिती काय असेल कल्पना करा. काय बोरगावकर, किती दुःख असेल. पण ती मुलगी आपल्या मालकासोबत जात असताना रथात बसली. काय शेबिका पालखी रथ असेल त्यावेळेला गाड्या घोड्या नव्हत्या. ती त्या वाहनातनं खाली उतरली आणि आपल्या आईचं दर्शन घेतलं, आपल्या बाबाचं दर्शन घेतलं. दोघं जवळच होते. आणि तिनं आईला आणि बाबाला सांगितलं, बाबा तुम्हाला माहीत आहे काय, आई तुला माहीत आहे. ए दादा आवाज कर कडक कर, चांगलं कर, थोडं राहिलं आता, काय ताण घेतो. हो आई तुला माहिती आहे तुझे जावाई कसे आहेत. अरे तुला नाही बोलली बरं का. आई तुला माहिती आहे तुझे जावाई कसे आहेत. बाई कसे आहेत ग. आई तुझ्या जावयाचे केस काळे पण नाहीत, पांढरे पण नाहीत, केस पिंगट झालेले आहेत. काळे सुद्धा नाहीत, पांढरे पण नाहीत, पिंगट झालेले आहेत. आई तुझ्या जावयाचं वय 100 जवळ गेलेलं आहे. आई तुझ्या जावयाचे डोळे नुसते अंध नाहीत, डोळे फुटलेले आहेत. काय वानवातानं पुरेवानी. उदाहरण क्रमांक 3. तुझ्या जावयाचे डोळे फुटलेले आहेत. महाराज आईला माहीत नव्हतं, पण बापाला माहीत होतं. आपण पोरीला या नवऱ्यासोबत स्वाधीन केले. वडिलांना सांगितलं, बाई हे तुझं कर्म आहे, तुझं प्रारब्ध आहे, तुझं हे अपघाती लग्न आहे. सोपा शब्द सांगतो, हे तुझ्या जीवनातला मंगलस्थितीतला अपघात आहे. याच्याकरता तुला तो पती प्राप्त झाला. त्या लेकराला घ्या थोडं थापटा, थोडंसं बाजूला घ्या. गरमी होत असेल त्याला, बाजूला घ्या ना, बाजूला घ्या. मी काही म्हणत नाही, उठलं तरी मी काही म्हणत नाही आता, कारण मी पण असा लहानपणी रडतच होतो ना.
हो, मलाही जीभ दिली तीच रडायला देवानं, विठाला विठाला विठाला. बघ, आईनं आपल्या पतीकडे पाहिलं आणि सांगितलं, मालक आपले जावाई खरंच असे येतं. हो, 95 वर्षाचं वय, डोळे फुटलेले येतं आणि अत्यंत जर्जर झालेलं शरीर आहे, ते आपल्या मुलीची मालक येतं. ठीक आहे. वडिलांनं सांगितलं, बाई तरी पण आमच्या दोघांचा तुला शब्द आहे, आम्ही तुला ज्याच्यासोबत लग्न लावून दिले त्याच्यासोबत तुला संसार करावा लागेल, अन्यथा ज्या दिवशी नवऱ्याविषयी तुझ्या पोटात पाप येईल त्या दिवशी संध्याकाळी तुला निरोप येईल, मायन बाप मेले, मायन बाप मेले. या देशातल्या 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे हो. महाराज, ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गाईचं काम आहे आणि ज्या घरी दिले त्या घरचा प्रपंच करणं लेकीचं काम आहे. कमी अधिक दुःख सहन कर जा माझ्या माईनं, ते आपल्या प्रारब्धाचा भोग असतो. दुःख सहन कर जा. महाराज, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी 14 वर्ष 27 दिवस दगड उशाला घेऊन झोपली. सीता कोण आहे? लक्ष्मी आहे. 14 वर्ष महाराज जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, 6 महिने 27 दिवस. मधातही काय गाड्या थोड्याच होत्या, राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. योग घडला सीतादेवी. महाराज, प्रारब्ध देवादिकांना चुकत नाही, तुमची आमची काय कथा आहे. कमी अधिक गोष्टी होत राहतात, त्या सहन करायच्या असतात, त्या फारशा अशा चव्हाट्यावर आणायच्या नसतात. आपण आपल्यामध्ये कुटुंबात त्या मिटवायच्या असतात. ठीक आहे, एखाद्याची पत्नी थोडीशी चंचल भेटली असेल, त्यानेही समजून घ्यायचं असतंय, मागं पुढं सरकायचं असतंय. हा भाव अंतःकरणात ठेवायचा. आई बाबांनी सांगितलं, बाई तुझ्या प्रारब्धाने हे तुला पती भेटलेत, आता तुला त्यांचा सांभाळ करावा लागेल. आई आणि बाप ज्या वेळेला असं म्हणतो त्यावेळेला तिचे सगळे मार्ग बंद झाले आणि ती रथात बसली आणि पती सेवेकरता त्यांच्या घरी गेली. वाक्य नीट ऐका, ती राजाची पोरगी होती. गुमास्ता शब्द तुम्हाला कळायचा नाही आणि प्यादाही शब्द कळायचा नाही. फार काय झालं, तर जुन्या शिकलेल्या माणसांना गुमास्ता आणि प्यादा शब्द कळतो. त्यातली त्यात आपल्यावर निजामाचं राज्य असल्यामुळे आपल्याला हे शब्द कळायला पाहिजे होते. आपल्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, आपल्यावर निजामाचं राज्य होतं. प्यादा, गुमास्ता, मंत्री, महामंत्री, सुमंत्री वगैरे वगैरे असे शब्द आहेत. पण आपल्याकडे काय झालं, नुसती मोकारटेक झाली. माझं मराठी MA झालंय, माझं मराठीमध्ये MA झालं, म्हणजे 3दा मराठीत MA केलंय आणि मराठी भाषेचं नाव तर कानो बाबा मला येत नाही. तुला MA पदवी द्यायला हाणायला पाहिजे रूम नेणं. तुला ज्यानं MA पदवी दिली का मराठीमध्ये त्याला रूम नेणं हाणायला पाहिजे होती. किती मोठी शोकांतिका. आपलं पाहत असलं पाहिजे, आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्या मुलीच्या घरी प्याद्याला चांदीचा पलंग होता. प्यादा, गुमास्ता, मंत्री, महामंत्री, सुमंत्री सोडून द्या, एवढ्या श्रीमंत राजाची पोरगी. पण नवऱ्याच्या घरी ती दर्भाच्या चटईवर झोपत होती. नवऱ्याच्या घरी दर्भाच्या चटई. एक सांगू का तरुणांनो आणि माझ्या तरुण बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करतो, वेळ ही परिस्थितीची गुलाम असती. वेळ ही परिस्थितीची गुलाम असती आणि परिस्थितीच्या गुलामगिरीला जो रेटीत नेतो त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नसतो. लक्षात घ्या, त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नसतो. माझ्या माईंनो, जिच्या घरी लक्ष्मीचा पती येत होता, जिच्या घरी लक्ष्मीचा पती येत होता, ती माऊली दुसऱ्याच्या उमराचे उमर येचून त्याच्या भाकरी घरच्या लेकरायला करीत होती. काय असेल जिजाबाईची परिस्थिती माझ्या माईंनो, जिच्या घरी लक्ष्मीचा पती प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा 2-2 तास त्यांच्या इथं भोईला बसायचा, मातोड्यात बसायचा आणि त्या तुकोबरायच्या पत्नी दुसऱ्याचे झाडाखालची उमरं येचून आणायचे, मिठाच्या पाण्यात ते मळायचं आणि त्याचे पानगे गाडग्यावर भाजायचे आणि लेकरायला मिठाचे पानगे उमराचे पानगे खाऊ घालायच्या. वेळ परिस्थितीची गुलामी. ती वेळ गेली की तुम्ही राजा आहात, तुम्ही राणी आहात, इतकं लक्षात ठेवा. वेळेला कधीच कंटाळायचं नाही, कारण ती वेळ प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येत असती आणि तिला आपण टाळून नेलं, तिला रेटत राहिलं की भगवंत आपल्या जीवनात एक गोडसा प्रकाश पाडत असतो. म्हणून काही गोष्टीला सामोरं जात जा, उदात्तांत करणं सामोरं जात जा, त्याला कंटाळत जात जाऊ नका. ह्या मोठ्या लोकांना ते त्रास झालाय, तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पालं आहेत. कधी भावना लक्षात घेत जा, विश्वाचा व्याप लक्षात घेत जा. आपण काय अवस्थेत आहेत, काय एकट्या करता ते अनिष्टता नाही, एकट्या करता अनिष्टता नाही, ध्यानात ठेवजा कधी. आणि ती दर्भाच्या चटईवर झोपत होती. महालात झोपणारी मुलगी कुटियामध्ये झोपत होती, पर्णकुटीत झोपत होती. आता पर्णकुट्यानं आश्रम कसे असते आता तुम्ही परिक्रमा केली म्हणून तुम्हाला माहिती आहे. हो, मी 3 दिवस उपरणं भरूच दिलं नाही. मला ती झळझळ राहायची सवय, बायको कपडे चांगले धुती. हो, मी 3 दिवस उपरणं भरूच दिलं नाही. तर 3ऱ्या दिवशी मला एक सोबतचा माणूस म्हणला, त्याच्या 2 परिक्रमा झाल्या, ते म्हणले उद्या तुम्ही शेणावर पण बसणार. आणि तशीच परिस्थिती झाली.
मी दंदिशी खाली बसलो, वदाड पडलेलं होतं आणि त्या वदाडानं ते मातोडं उडालेलं, ते सारी लुंगी अशी मागून शेण लागली आणि झाली ते उपरनं परिस्थिती असते. कारण अशा अवस्थेत राहणारी मुलगी, राजाची कन्या, पण नवऱ्यासोबत त्या अवस्थेत राहत होती. माझ्या माईंनो लक्षात ठेवत जा. एक ऐका गिरगावच्या बाळूचं. तुम्ही महादेवाला किती पाणी घालता, पांडुरंगाला किती मंजुळा वाहता. माझं एक सोपं आहे का, कधी मध्ये आठवड्यात एकदा नवऱ्याच्या पाया पडत जा. ती तुमचा कसा बी असू द्या, तो कसाही असू द्या, आठवड्यात एकदा पाया पडत जा. कारण काय सांगू माझ्या माईंनो, एक न एक दिवस त्या हरामखोराला लाज वाटणारच आहे. एक न एक दिवस त्याला लाज वाटणारच आहे. मी इतक्या चुका करतो तरी माझी बायको माझ्या पाया पडती, महाराज लाज वाटणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो माझ्या माईंनो, ऐका गरीबाचं ऐका. मी काय असा फार अभ्यासू नाही बाळू, फार अभ्यास नाही. तुमचा एक छोटासा बाळू आहे, तुम्ही माझ्या माई म्हणून सांगतोय. कारण नवऱ्यानं जरी नालायकपणा केला ते या देशातल्या आईनं करायचा नाही. कारण नवऱ्यानं केलेल्या नालायकपणाला कंटाळून जर स्त्रीनं देहत्याग केला तर चिमुकल्या वासरायची फजिती होती. हो, तुमच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीची फजिती होती, तुमच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाची फजिती होती. म्हणून आई महाराज वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. नंतर तर मला पाहण्यात आलं, पण मोठ्यांचं वाक्य मला आवडतंय. माधव महाराज मगर म्हणायचे, कुठं जर मांजरीची चाहूल लागली तर कोंबडी टकटक टकटक करती आणि तिच्या पिलांना जवळ बोलवती आणि सगळी पिलं आपल्या पंखाखाली झाकीती. महाराज हिचं नाव आहे माय, तिचं नाव आहे माय. म्हणून कोंबडी जर महाराज पक्षाच्या योनीत जरी असेल तरी आपल्या पिलांना झाकवते. घरातले सगळे दुःख बाजूला लोटी जा आणि आपल्या पिलांना पांघरून घालत जा. याच्याकरता दुःख सहन करी जा. तुमच्या चपलाला स्पर्श करून विनंती करतोय, विठाला विठाला. आपल्या बापदाद्यांचं नाव करण्यासाठी, आपल्या मायबापाचं, आपल्या कुळाचं नाव करण्यासाठी ती मुलगी दरभाच्या चटईवर झोपत होती. काय अंगाला टोचत असेल, गुलाबाच्या पाकळ्याला लाजवील इतका तिचा सुंदर चेहरा होता. महाराज अमावस्याच्या रात्री तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या, ती इतकी सुंदर होती. चंद्राच्या प्रकाशाला लाजवील इतक्या सुंदर तिच्या दाताच्या पंगती होत्या. तरी पण ती दरभाच्या चटईवर, दर्भ कळतो ना तुम्हाला, पितराच्या दिवशी आणतो तो दर्भ, त्या दर्भाच्या काड्या तिला टोचायच्या कधी कधी, पण तिने कधीही नाही उल्लेख करायचा. नवऱ्याला दिसतच नव्हतं, ते विचारीन कोण तुला काय टोचतंय म्हणून. बराच काळ गेला आणि एके दिवशी ती सकाळी स्वयंपाक करत होती. महाराज काय वानवातानं पुरे वाणी, काय वानवातानं, साधूची ताकद किती मोठी आहे. आणि ती सकाळी स्वयंपाक करत असताना एक साधू भिक्षा करता आला. भिक्षां देहि मा, भिक्षा करता आलेला आहे. ती भाकरी करत होती, 4-5 भाकरी टोपल्यात झाल्या होत्या. शहाणीबाई भाकरी एकावेक टाकीत नाही. वाक्य नीट आहे का, शहाणीबाई भाकरी भाजताना एकावेक टाकत नाही, दुरडीच्या कडेला उभ्या करते. म्हणजे त्या अशा लुळफुट होत नाहीत, खाताना जरा कुसकुस लागतात. तुम्ही घरचंच खाता त्याच्याकरता तुम्हाला कळत नाही. मी रोज 2 गावचं खातो त्याच्यामुळे मला चांगलं कळतंय काय खावा ते. विठाला विठाला. त्या सगळ्या भाकरी अशा दुरडीच्या टोपल्याच्या भोवताला अशा उभ्या केल्या. 5 भाकरी होत्या आणि तितक्या साधू मागण्या करता आला. साधूचा इतका मोठा अधिकार होता, त्या साधूचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. त्या साधूचे पाय कृष्णा जमिनीवर टेकत नव्हते, इतका साधू प्रभावशाली होता. आणि तिच्या लक्षात आलं, तिने असं डोळे उचलून पाहिलं नाही, फक्त भवाळ्यावरी केल्यानं साधू पाहिला. एक सांग, माझ्या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रियांचं जीवन परपुरुषाच्या डोळ्यात पाहणं हे आपल्या देशातल्या स्त्रीला निषेध सांगितलं, निषेध. म्हणून अंगुष्टो भयकृतां चालिस्ततेवचे कामिनी गजगामिनी पदस्थिता, हे नैवम गांजा कसम लिखितम. आपल्या देशातल्या स्त्रीनं अंगठ्याकडे बघून चालत जावा, हा नियमाची प्रणाली आहे. असं शास्त्र कुठं बी नाही बरं का, काही काही ठिकाणी पाहुण्या राहण्यात वगैरे. तुम्हाला एक माहिती आहे का, मला चांगला अनुभव आहे. 90 वर्षाच्या म्हाताऱ्या बैठकीत चहा पित असताना, माझं वयच काय, आपण फिरत असताना माऊली काय वय होतं आमचं, पण आमच्याकडं बघून त्या चहा पित नव्हत्या, त्या भिंतीकडे तोंड करून चहा पित होत्या. 90 वर्षाच्या म्हाताऱ्या. ती माझ्या महाराष्ट्राची प्रणाली आहे, ती माझ्या मराठवाड्यातल्या माऊल्यांची फार मोठी प्रणाली, फार मोठी ही संस्काराची प्रणाली. जरा टिकल्यावाल्यांना जुन्यांचं ऐकत जा, ही तुम्हाला विनंती. विठाला विठाला विठाला. मी काय असा फार एखाद्या आमदारा खासदाराच्या घरातलं जन्मालेलं नाही. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यातली त्यात माझं नशीब इतकं फुटकं होतं, मी 6व्या वर्गात पोचलो की माझे वडील गेले. माझं नशीब त्यावेळेला फुटकं होतं, म्हणून मला बऱ्यापैकी काम करावं लागलं. एका श्रीमंत माणसाच्या घरी रविवारी मी बैलगाडी हाणायचा मला नाद होता आणि मला चांगली येत होती. मी कधी चाक लागू दिलं नाही, कधी कुणी लागू दिली नाही, कधीच नाही. कधी असं शिस्तीत हाणत होतो, वय जरी लहान असेल तर. पण एका श्रीमंत माणसाच्या घरी तूर कापायला 3 बायका होत्या, तिघी 3 जातीच्या होत्या.
3 आडनावाच्या होत्या आणि 3 जातीच्या होत्या, सगळ्या 60 वर्षाच्या पुढच्या होत्या तिन्ही बी. पण मी त्या वयात पाहिलं, बांधावर जर मी दिसलो बैल चारताना तर त्या तूर कापताना पण पदर घेत होत्या. ही माझ्या मराठवाड्यातल्या बायकांची प्रणाली आहे, ही माझ्या महाराष्ट्रातल्या बायकांची शिस्त आहे, ही माझ्या पवित्र माऊल्यांची प्रणाली. एवढी मोठी शिस्त, एवढी मोठी शिस्त. राज्य राणी व संपत्ती शास्त्र आहे माझ्या माईनं. एक लक्षात ठेवा महाराज, मारुतीराय कोण्या येवनीतली माऊली? मारुतीरायची येवनी कोणती? पशुची. येवनी जन्मला मरकट. तो वैष्णवा माझ्या अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? मारुतीराय कोणाच्या येवनीतले माझ्या माऊलींनो? वानराच्या येवनीतले. मग वानराला तुम्ही लाजता का? नाही. पण तुमच्यातली सीता मारुतीरायाला सुद्धा लाजत होती. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेला अंगठी मारुतीरायनं सीतेच्या पुढे टाकली, सीतेच्या पुढे टाकली. तर मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर पैठणचे मालक सांगतात, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. महाराज ती अंगठी पाहिली, मारुतीरायला पशुच्या येवनीत पाहिलं तरी पदराला हात गेला आणि पदर पुढे सरकला. तुम्ही डोक्यावर जरी नाही घेतला तर पाठ उघडी ठेच जाऊ नका, इतकं तुमच्या चपलाला स्पर्श करून विनंती करतो. विठाला विठाला. आणि तिनं नुसत्या भोयावरी करून पाहिलं तर साधूची पावलं जमिनीवर टेकत नसती. तिनं भाकरी एका वेळ टेकल्या, पटकन उठली. तुळशीचा वट्टा होता, त्या वट्ट्यावर वृंदावन होतं, त्याचे 2 पानं तोडे त्या भाकरीवर टेकले. आपल्या संस्कृतीतला नैवेद्य कुठलीही देवता एकादशी वगळता बरं का, एकादशीच्या व्यतिरिक्त कुठलाही नैवेद्य तुळशीचं पान टेकल्याशिवाय देव स्वीकारित नाही. पिंडाला पण तुळशीचं पान लागते. दाव्याला जा कळण तुम्हाला, पिंडाला सुद्धा तुळशीचं पान. याचं कारण असं असतंय माऊली की या जगातला पैशाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितले. पैशाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितले. कारण आता हे आपल्याला जी पाकिटं येते ती सगळी चांगल्याच लोकांची येते, असं काही डोक्यातलं काढून टाका. आजचे शेतकऱ्याची पोरं येते, हे तुला येत असतील बापा, तुला ठीक आहे, पण मला तर गुंडायचीच पाकिट येते. तुला बी याला सुरुवात हो. आजच्या कीर्तनात तुलाही आशीर्वाद. विठाला विठाला. कारण बाजूला जरी सर्कल असतं चूक ऐकू आली नाही म्हणून मला आवडतो. विठाला विठाला. माझा नियम आहे, शत्रूचं का असं ना, पण घोडं तर घोड्याला घोडं म्हणायचं, आणि पाहुण्याचं जरी गध असलं भाऊ तर त्याला गधच म्हणायचं. पाहुण्याच्या गध्याला घोडं नाही म्हणायचं. कधी कधी अपमान होत असतोय. चांगल्याला चांगलं म्हणायचं. मला सांप्रदायिक जी माणसं आचरणात वागतात का ती माणसं मला मनातून आवडतात. विठाला विठाला. धनाच्या पाठीमागे अनर्थ असतो. एखाद्याचं धन जर खारकर मामा चुकीचं असेल तर त्या चुकीच्या धनानं जर आपण ज्वारी विकत आणली त्याच्या भाकरी केल्या तर त्या भाकरी तुम्हाला अपाचक ठरतात, पाचक ठरत नाहीत. मग हे शुद्ध होण्यासाठी त्या भाकरी भाजल्याच्या नंतर पहिला नैवेद्य अग्नीला टाकायच्या. जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, जुन्या म्हाताऱ्याला पहिलं चुलीवर चिपटं भाजलं रुपया एवढं की त्या चुल्ल्यात अग्नीत टाकायच्या आणि पाण्याचा थेंब. एक बाई उठली म्हणली गॅसवाल्यानं काय करायचं? त्या गॅसवर महाराजाला फूक, महाराजाला बसन गॅस वाढव आणि मग म्हणा बाई कसा जळायला बघा ना. असं आता त्याला काही नियम असते का? आता ते मी काय सांगू. विठाला विठाला. तेही तुमच्या आकाराने एखादा दुधाचा थेंब म्हणा, एखादा तुपाचा थेंब, एखादा तेलाचा थेंब, तो सुद्धा एक प्रकारचा आधुनिक पद्धतीचा कृत्रिम का होत नाही. पण अग्नीचे ना त्याला सुद्धा वाईट मीत कसं म्हणू. काळा येतच नाही ना, ज्या त्या काळात ज्या त्या काळाचा सलाम केलाच पाहिजे. आता पूर्वीच्या काळात बायका माहेराला जायच्या तर मुराळे आला की ते पुढं चालायचा, ही मागं चालायची, एखाद्या झाडाखाली थांबायचे, पाणी प्यायचे, कॅनल दिसला, वडा दिसला तिथं भाकरी खायचे, जायचे. कोणाला घोडं न्यायला यायचं, कोणाला डमणी यायची, बऱ्या घरी तांगा याचा, काही याचा, सर्वसामान्य. बाळातीन न्यायची झाली, बाळातीन तर रस्त्याच्या पांदीला पावसाळ्यात चिखला असायचे. मग बाजाव बाळातीन 4-4 लोकांना धरायची, दवाखान्यापोस्तूर न्यायची. ही पहिला काळ होता. आता मसडा टेम्पूत चालले. हा आता पाथरी तुम्हाला लय लांब आहे होय, तरी तुम्ही बैल विकायला टेम्पूत नेता का नाही? तुमच्या गावाला तर पाथरी किती जवळ आहे, चलीत नेता का बैल तुम्ही? आणि मग काय ना, काळ बदलला ना महाराज, काळ बदलला. ज्या त्या काळाच्या ज्या त्या गोष्टीला सलाम केला पाहिजे. आता गॅस आला, गॅसच्या विरोधात कशाला जाता? विठाला विठाला चला. द्रव्याचा दोष. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितले. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितले. हे द्रव्य. आता आपण त्याची भाजी पोळी केली असेल, देवाला पहिला नैवेद्य ठेवायचं. देवाला नैवेद्य ठेवत असताना त्याच्यावर तुळशीचं पान टाकायचं. भल्या त्या कण्या असू द्या, ती आंबाड्याची भाजी असू द्या,
ते काही असू द्या, पण त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं. फक्त एकादशी वगळता सोमवारी सुद्धा दुपारी भगवान शिवजीला नैवेद्य ठेवत असताना, तुळशीला नैवेद्य ठेवत असताना तुळशीचं पान ठेवायची पद्धत आहे. सोमवारी सुद्धा, मात्र देवाला नैवेद्य ठेवत असताना. एकादशीच्या दिवशी मात्र तुळशीचं पान निषेध सांगितलं. हां, तुम्हाला देवाला जरी वाहायचं असेल पांडुरंगाला, तरी ते दशमीच्या दिवशी तोडायचं, एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही, असा त्याचा शास्त्राचा सिद्धांत आहे. विठाला विठाला आणि मग काय हुशार माऊली असेल, राजाची पोरगी महाराज, सोन्याच्या पलंगावर झोपणारी, आणि तिनं तुळशीचं पान तोडलं आणि त्या भाकरीवर टेकलं, आणि त्या भाकरी साधूच्या झोळीत टाकल्या. त्या साधूचं नाव आहे अश्विनी कुमार. तुम्ही अलीकडच्या तटाला परिक्रमा केली ना, तर अलीकडच्या तटाला गोरा कॉलनी संपल्याच्या नंतर, बद्रिका आश्रम संपल्याच्या नंतर पुढे एक आश्रम लागतो. तो आश्रम आहे दधीचीचा. ज्या दधीचीनं स्वतःच्या हाडाचं हे केलं, वज्र केलं दधीचीनं, आणि इंद्राच्या हातात देऊन एक नालायक व्यक्ती मारला. त्या दधीचीचा आश्रम तिथंच आहे. आता नाव सांगितलं, अश्विनी कुमारांचा आश्रम तोच, आणि सनत कुमारांचा आश्रम सुद्धा तोच. या तिन्ही लोकांनी तिथं नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या केली. मी मगाशी माऊलीला सांगत होतो, पुराणात वाचित असताना तिकडं काय गेल्यावर ज्या वेळेला पाहिलं ना, त्यावेळेला वाटत होतं लोक किती विद्वान असतील हो, यांनी पुराणात लिहिले. आणि आपल्याला न पाहायला जाता घरी वाचवायला भेटते, किती मोठी. पाहायला गेल्यावर तो पुरावा वेगळा, पण घरी वाचवायला भेटत होतं गोष्टी. साहेब, किती मोठा सिद्धांत आहे आपल्या संत लोकांचा. काय होतं त्यावेळेला, काही सुविधा होत्या का, काय होत्या, पण एवढी मोठी आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवली या लोकांनी. आपण किती नशीबवान आहोत. चला, अश्विनी कुमार घरी आले. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत. माणसांचे वैद्य 6 रे, माणसांचे वैद्य 6 भागवतात सांगत आहे. माणसाचे वैद्य 6, त्याच्यापैकी 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी, 2 नंबरचा वैद्य सुषेण, आणि 4 तुला बैठकीत गेल्यावर सांगतो. कारण यायला आताच सगळे सांगू तर सगळ्या गोळ्या एखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला माणसांचे वैद्य माऊली 6, देवांचं वैद्य एकच, सोपान एकच वैद्य. त्या वैद्याचं नाव आहे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार नुसते वैद्य नसून ते साधू सुद्धा आहेत. त्यांचे पावलं सुद्धा जमिनीवर टेकत नसते. धर्माचा प्रचार करणारे धर्म संस्थापक लोक होते. ती फार मोठी अधिकारी होते महाराज, ज्यांनी धर्म आत्तापर्यंत जिवंत ठेवला. ही लोक साधू येतं. आणि मग ते तिथं भिक्षा मागण्याकरता आले. त्यांच्या झोळीत ती 5 भाकरीची भिक्षा टाकली, तुळशीचं पान ठेवलं. काय त्यांना आदर वाटला, आणि त्यांच्या लक्षात घेतलं पायात जोडवेत, गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे. को बाबा, हा विचारला प्रश्न आहे, कोणाच्या नावाचे बोट केलं. या पर्णकुटीत या कपाळाचे मालक साधना करतात. दार लोटल्याबरोबर पाहिलं तर अश्विनी कुमारांचे शिष्य होते. त्यांचं नाव होतं च्यवन. त्यांचं नाव होतं च्यवन. च्यवन नाव होतं च्यवन. डोळे फुटलेले इथं. बाळ म्हणल्याबरोबर आपल्या गुरुजींचा शब्द ऐकला. फार दिवसाच्या नंतर सहज शब्द सांगतो, 40 वर्ष. मला काही पक्क माहीत नाही, पण असं बोलतो. गेल्या 40 वर्षापासून आपल्याला गुरुजींचा आवाज ऐकायला भेटला नाही. रांगत रांगत ती व्यक्ती आली, फुटके डोळे, देवाचे डोकं पायावर ठेवलं, आणि डोळ्यातून पाणी आपल्या गुरुजींच्या पायावर पडत होतं. पूजा केली गुरुजींची. आनंद वाटला. गुरुजी, गेल्या 40-45 वर्षापासून तुम्ही आज मला भेटलात. माझं आज जीवन धन्य झालं. थोडा वेळ बसले आणि सहज विचारलं, च्यवन, बाहेरची कोण आहे? माझी अर्धांगिनी आहे. माझी अर्धांगिनी. बायकोला चांगलं बोलायचं शिका. बायकोला चांगलं बोलायचं शिका. या बा, तुम्ही नालायकपणा केल्यामुळे ती तुमच्याकडे आलेली आहे. कोणाच्या मुलीचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार काय? कोण सांगितलं तुम्हाला? ऐका माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. हे असो वनिता आपुली, मग ती कोण्या रंगाची ते सांगायचं नाही. भोगिता तेची भली जिया परी. महाराज, अर्धांगिनी माझी, माझी भार्या आहे, माझी पत्नी आहे, माझी बायको आहे, माझी गृहलक्ष्मी आहे. काय वाक्य आहेत महाराज. कधी कधी बायकोला चांगलं बोलायचं शिका ना. चांगलं बोलायचं शिका. तुमच्या मागं लागून आली नाही का, वरून आंब्याची खाली पडली नाही टपकन तुमच्या दारामध्ये. कधी कधी कोणाला इज्जत देण्याचा प्रयत्न करा. महाराज, तिनं बापाचं गोत्र मातीत घालून नवऱ्याच्या गोत्रात विलीन झाली. तिनं बापाचं गोत्र पेटून दिलंय आणि नवऱ्याच्या गोत्रात विलीन झाली. म्हणून दोन्हीकून 2 मणी असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्याशे शिकानना. काय मंगलाष्टक आहे. ऐक नाही देव बाप्पा आहेत ना मागं, देव बाप्पा आहेत पाठीमागं. काय काय सूत्र आहे महाराज आपल्या संस्कृतीतलं. आदर करा. माझी भार्या आहे, माझी पत्नी आहे. महाराज, गृहलक्ष्मी म्हणून शब्द होता पत्नीला. गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. एक लक्षात ठेवा, माझ्या लहानपणी मी ज्या ज्या वेळेला काही कार्यक्रमाला याला त्याला म्हणजे असं ऐकायला जायचो मोठ्या लोकांसोबत, त्याला मला कीर्तन वगैरे काही येत नव्हतं, काहीच नाही. हे मला अचानक मेमरी कार्ड पंढरपुरातल्या मालकांनी दिलं.
हे माझं नशीब काय गोड असेल काय माहीत, मला ते मेमरी कार्ड टाकलं तर एखाद्या घरी मोठ्या लोकांसोबत आम्ही ज्या वेळेला गेलो तर त्या गावातले पाहुणे चहा घ्यायला न्यायचे तर त्यांच्यासोबत मी मला पहिल्यापासून सवय होती धोत्रावाल्यासोबत बसायची. मी पॅन्टीवाल्याचा अपमान नाही केला पण जास्त त्यांच्यात नाही राहिलो. आमच्या गावात तर बक्षीस होतं, बाळू महाराज पोरायत बसलेला दाखवायचं आणि त्यावेळेला 5,000 बक्षीस होतं. माझे 2-4 आपले गुरु म्हणावं लागेल ते गावातले बापदादे, मी त्यांच्यासोबत बसायचो. मग यांच्यासोबत चहाला गेलं की त्या घरचा माणूस म्हणायचा सुनबाई, आवडीने बोलायचे हो, सुनबाई चहा करा बरं, म्हणजे आहो जाऊ बोलण्याची पद्धत होती. आहो जाऊ. मी आमच्या इथल्या एका तात्विक माणसाला विचारलं सुनबाई का म्हणायचं. आपल्या पश्चात आपल्या घरातली संपत्ती सांभाळायची धुरा तुम्हाला पुढचाही देण्याचा प्रयत्न करील. पहिली संसारातून सुरुवात करायची, आपल्या घरातून सुरुवात करायची, प्रेम द्यायची, आपल्या आईला आदरानं बोलायचं, आपल्या वडिलांना आदरानं बोलायचं. मी नेहमी सांगत असतो जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही, कोण्याच महाराजाच्या. आणि जे मायबापाचं दर्शन घेत नाही पंढरपुरातल्या मालकाच्या भेटीला जातो का, महाराजाच्या थैल्या उचलितो का, ह्या उचलेला चंद्रभागेत जरी पुरलं ना तरी त्या भाडव्याला मोक्ष नाही. विठाला महाराज एक भागवतातला पुरावा आहे माऊली, किती मोठा सिद्धांत आहे. माझ्या बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे, माऊलीला स्वपनला माहिती आहे, जे कोणी आला असेल त्यांनाही माहिती आहे. मी शोधला राहिला आल्याच्यानंतर खेटून भिंतीला भिंत मारुतीरायाचं मंदिर आहे. पण कधी कधी गडबडीत माझ्या या बाळूलाही माहीत असेल माझ्या चालकाला, दर्शन तर मारुतीरायाचं मी कधीच चुकत नाही, कधीच नाही. पण खारकर मामा एखाद्या वेळेस जर गडबड असली ना तर गाडीत बसतो, लांब झाले, अंतर झाले, धोतर नेसायला भाऊ वेळ झाला, मी गडबडीत गाडीत बसतो. पण जीवनात एक बी दिवस असा झाला नाही, माझी माय झोपीत जरी असेल तर झोपीत पण अंथरुणात तिचे पाय पाहिल्याशिवाय गाडीत बसत नाही. म्हणून मी कालच्या अपघातात वाचला असेल तर माझ्या माईचा आशीर्वाद आहे. एक भागवतातला पुरावा आहे माऊली, भागवतातला पुरावा आहे. 18 दिवसाचं युद्ध झालं. आपल्या घरातल्या लोकांची इज्जत करत जातं तरुणांनो. कुठे गेलाय तो आपला तो गजू भाऊ, आहेत ना इथेच आहेत ना. हे तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्ही फारसा आमच्या लोकांच्या पाया पडण्यापेक्षा तुमच्या मायबापाच्या पाया पडा. तुम्हाला किरगावच्या पाळूची शपथ आहे, तुम्हाला जीवनात कधीच कमी पडणार नाही. ऐका, 18 दिवसाचं युद्ध चालू होतं. 18 दिवसाचं मी सांगतो संतांचा पुरा पुन्हा. 18 दिवसाचं युद्ध चालू होतं. भीमदादानं गदा उचलायची, भीमा आपली याच्यावर दुर्योधनावर जोडायची. आयुष्यात गदा अशी कर 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 फिरत होती, त्याला ढगा हालत होते बरं का. आपामपती भय व्याप्ती निरायाम, समुद्राचं पाणी उसळत होतं, पाणी खेडूळकर पाणी उसळायचं, इतकी कथा फिरायची, ढगा अशी फिर 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 फिरायची, इतकं ते आकाश हालायचं, इतकी त्या कधीची पावर होती. आणि देवानं म्हणायचं थांबा, भीम नाराज व्हायचा आणि संध्याकाळी म्हणायचे देवा मी आज दुर्योधनाला मारित होतो, तुम्ही मारू दिलं नाही. ऐका भीमदादा, ऐका माझं, ऐका माझं, ऐका माझं, ऐका माझं. आणि एके दिवशी भीमाच्या हातात गदा नाही, गदा रथात टेकलेली आणि भीम दुसरीकडे तुनीर धरलेला आहे. आणि तेवढ्या अवकाशात भगवंतानं तिकून खुलीलं, दादा गदा हाना. आणि सहज गदा 2-3 बोटानं धरली, फेकल्याबरोबर दुर्योधन मेला. संध्याकाळी विषय झाला, तेव्हा आज जर दुर्योधन मेला नसता तर माझ्या गदा युद्धेमध्ये माझ्या गुरुजींनी मला नाव ठेवलं असतं. म्हणलं असते तू नालायक आहेस, तू वेडपट आहेस, तुला कळत नाही, तुला तुझी विद्या सांभाळायची अक्कल नाही. माझ्या गुरुजींनी मला नाव ठेवलं असतं. समाजामध्ये चंद्र सूर्य येतोपर्यंत माझी इज्जत गेली असती. पण माझं नशीब चांगलं होतं, दुर्योधन मेला. नाही तर गदेला मी नेम धरला नव्हता, गदा फिरली नव्हती, गदेला आवेश दिला नाही तरी दुर्योधन. ऐका ना, ऐका भीमदादा, तुम्ही आवेश देऊन गदा फेकली असती तरी दुर्योधन मरत नव्हता. मग आज कसं काय मेलाय? आज दुर्योधनानं चूक केली ती, ते येता येता मायबापाचं दर्शन घेऊन आला नव्हता. येता येता मायबापाचं दर्शन घेऊन आला नव्हता. 17 दिवस दुर्योधनानं आपल्या आईचं वडिलाचं दर्शन घेतलं, म्हणून जगातली कुठलीही शक्ती दुर्योधनाला मारत नव्हती. आई वडिलाच्या आशीर्वादाचं कवच त्याच्या बाजूला फिरत होतं. आणि एकच दिवस दुर्योधनानं चूक केली, आईचं वडिलाचं दर्शन घेतलं नाही, युद्धात गेला, त्या दिवशी मांडी फुटून मेला. राजे हो रे गजू, इतके मायबाप मोठे असतात, इतके मायबाप मोठे असतात. आपल्या मायबापासारखा देव जगात कुठला नाही, जगात कुठला नाही. महाराज कोण्या क्षेत्रात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेत जा, तुम्हाला दगडा वापटील आणि मरण नाही. विठाला विठाला आणि मग भिक्षा वाढली, इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न वाटलं, काय सात्विक आतमध्ये गेले आणि विचारलं चवन बाहेर कोण आहे? माझी पत्नी, माझी भार्या आहे. एकच शब्द वापरला, चवन सेवा कशी करते? सेवा कशी करते म्हणल्याबरोबर वाणी बंद झाली.
वाणी बंद झाली. आणि अश्विनी कुमारांनी विचारलं बोलत का नाही. माझ्याकडे एकच शब्द आहे बायकोला उपमा देण्यासाठी. उपमा शब्द कळतील तुम्हाला? उपमा म्हणजे खाचा उपमा नाही राजभाऊ काका, खाचा उपमा नाही. हा, उपमा म्हणजे एक अनुमेय त्याला लावलेलं ते प्रमाणाची सिद्धता. एखाद्याला जर भाऊ नसेल सक्का तर अडचणीत खता पाण्याच्या वेळेला, औषधाच्या वेळेला, पेरणी पारणीच्या वेळेला 10-5 हजाराची मदत केली तर माणूस मोठेपणानं सांगतंय सख्या भावापेक्षा चांगला आहे हो. म्हणजे त्याला उपमा लावली. माऊली सख्या भावापेक्षा चांगला आहे, उपमा लावली. एखादीला घरचे नाते नसावा, सासू नसावा, चुलत सासू नसावा, एखादी शेजारीन चांगली असावा. आणि कमी रमीला बाई भाजी केली का, आज आमची इथं तुरीची डाळच नाही. मग थांब, आमच्या इथून ताकणी आणि ताक पोळवून भाकरी खाय. मला ताक पोळून त्याच्यासोबत भाकरी खाल्या. तिने म्हणावा माईसारखी शेजारीन भेटली, माय ताक पण देती, हाक मारून देती, माईसारखी. म्हणजे उपमा. उपमा तर चवनांना विचारलं तिला देण्यासाठी उपमा काय. लग्न केलं याच्याकरता पत्नी, पाणी ग्रहण केलं याच्याकरता पत्नी, हा माझ्या अंगावर अक्षदा पाड्या याच्याकरता पत्नी, पण माझी सेवा आईने केली लहानपणी त्याच्या 1000 पटीनं माझी सेवा जास्त करती याच्याकरता तिला मी माय म्हणतोय. महाराज नवऱ्याच्या तोंडातून बायकोसाठी माय शब्द काय सामान्य ताकद आहे महाराज. काय मोठा पुरुषार्थ असेल, काय सेवा केली असेल. म्हणून माझ्या माईंनो आठवड्यात एकदा तरी नवऱ्याच्या पाया पडत जा. ऐका नाही येड्या बाळ्याचं काय होईल. तुमचं जर काही नुकसान झालं ना तर मला तुमच्या गावातल्या कोण्या एका पोराच्या हाती मला फोन करा, मी तितकं तुमचं भरून देईन. जर नवऱ्याच्या पाया पड्यावर तुमचं नुकसान झालं तर मी तितकं भरून, गळ्याची शपथ, माझ्या संसाराची शपथ मी भरून देईल. पण जर तुमचं नुकसान झालं तर इमानदारीने सांगा, नवऱ्याच्या पाया पड्यावर मी नवऱ्याच्या पाया पड्यामुळेच माझ्या डोसक्यावर भिताड पडलं, नवऱ्याच्या पाया पड्यामुळेच माझ्या अंगावर बाभळ पडली, नवऱ्याच्या पाया पड्यामुळेच मंडप माझ्या अंगावर पडला. असं काही नुकसान झालं असेल तर मला सांगा ना तुम्ही. विठाला विठाला आणि मग अशी चर्चा झाल्याच्या नंतर अश्विनी कुमार, साधूचा दर्जा किती मोठा आहे काय मामावली. टाइम संपला काय. अरे संघचा आहे ना, खरं बोल ना तू. किती बरं हाय तेव्हा संघच्यामुळेच माणसं पडत असते ना, हे ध्यानात ठेवा. हो, एक जण म्हणला मला त्या गावानं मतदान केलं नाही, त्या गावाला सांगू नको तू या संघचे जीपमध्ये तू या बसले प्रचार दुसऱ्याचा केलाय. हो, त्याच्यामुळे संघचित घातक असते. तुम्ही काय टाइम मला खरा सांगा. विठाला विठाला योग असा आला. चवनांना अश्विनी कुमारांनी चवनांना विचारलं, चवन मी तुझ्यावर प्रसन्न झालो, काय देऊ. काय नाही म्हणले, एकच द्या. मी 40 वर्षापासून तुमचे पाय पाहिले नाही आणि पाय पाहण्यासाठी मला डोळे नाहीत. तुमचे पाय पाहूस तर मला डोळे देऊन टाका. एक छोटं सांगतो. जर आपल्या जीवनामध्ये तरुण पत्नी भेटली असली ना, आपण म्हातारे असतो जर, आणि आपल्याला डोळे नसते तर आपण देवाला काय म्हणलं असतं, महाराज आम्हाला डोळे द्या, मला बायको पाहायची, मला बायको पाहायची. महाराज चवनांचा पुरुषार्थ किती आहे, मला फक्त तुमचे पाय पाहायचे आणि पाय पाहूस तरी एका मिनिटापुरती डोळे द्या आणि मला आंधळ करा. 1 2 3 4 14 6 वनस्पती एकत्रित केल्या. नावं घरी गेल्यावर पाहू आपण. या सगळ्या वनस्पती एकत्रित कुठल्या त्याचं पाणी काढलं, त्याच्यामध्ये कापसाचे बोळे बुडवले आणि दोन्ही बोळे ह्या माथाऱ्या फुटक्या डोळ्यावर ठेवल्याबरोबर डोळ्याचं पापण लवस तर हारणासारखे डोळे चवनांना आले. प्रसन्नपणाने गुरुजींचे पाय पाहिले आणि पाय पाहिल्याच्यानंतर डोळे बंद केले. बंद कशा करता केले, आता मला जग पाहायचं नाही, मला आंधळ करा. पण अश्विनी कुमारानं सांगितलं, मी दिलेले डोळे मेल्यावर जळतात, मी दिलेले डोळे मेल्यावर जळतात, आता ते अंध होणार नाहीत, हे डोळे तुला कायमस्वरूपी राहतील. शिष्य आरोतुर ते बोलायचं बरं का, मी नाही. कारण चवनांना आरोतुर बोलायची माझी काय परिस्थिती. आणि मग विचारलं, चवन खरंच आईसारखी सेवा करते. हो. मग चवन एक लक्षात घे, डोळे नव्हते तुला, फुटके होते, आता डोळे आले, पण तू 100 ओलांडलेला नवरदेव आहेस आणि ती 14-15 वर्षाची तरुण मुलगी. तुमच्या संसारात किती तफावते रे, हे कसं शक्य आहे. मला बरं वाटेना. काय करताल प्रभू. थांब. बाहेर गेले 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि त्या कुठल्या आणि त्याचं चाटण दिलं. 100 वर्षाच्या नवरदेवानं चाटण चाटल्याबरोबर 22.5 वर्षाचा नवरदेव झाला. त्याला म्हणते च्यवनप्राश. त्या औषधाचं नाव काय, च्यवनप्राश. मी 1 क्विंटल 50 किलो खाल्ला तांगड्यासाठी. अपघात झाला 4 फेब्रुवारी 2019 ला. मी 1 क्विंटल 50 किलो खाल्ला, पण मग वजन जास्त वाढलं पण कंबर नाही नीट झालं. हे कंबर परिक्रमेला अहो मला अपमान वाटत होता. मी महिन्याचा वारकरी, माहिती आहे सगळ्यांना. मी एकही वारी सोडत नाही आणि मला मोठ्या मोठ्या लोकांच्या, मोठे म्हणण्यापेक्षा संप्रदायातल्या प्रविष्ट लोकांच्या पुढे बसून कीर्तन करायची मला लाज वाटत होती. माझं वय नाही ना ते. पण ज्या वेळेला मी नर्मदा परिक्रमा केली, माझा आजार कायमचा गेला. मला पुन्हा तेच आशीर्वाद द्या.
माझं पुन्हा बॉयलजन दुखू नये, मला उभं राहून कीर्तन करता यावा इतकाच आशीर्वाद द्या. परिसरातल्या लोकांनी माझे नाही जरी कीर्तन घेतले तरी मी तुमच्या चपलाचंही दर्शन घेईल. विठाला आणि 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि 100 वर्षाचं म्हातारं 22.5 वर्षाचं केलं. आता आपल्याला तो च्यवनप्राश का सापडत नाही? महाराज आपलं नशिबी फुटकं आहे. आणि त्याचं दुसरं एक कारण सांगतो, देव का गवसू देत नाही. जर म्हाताऱ्याचं तरुण व्हायचं औषध जर च्यवनप्राशमध्ये असलं तर कोण्याच म्हाताऱ्यानं पोरायचे लग्न होऊ दिले नसते. हो, तो 60 वर्षाचा झाला की पुन्हा च्यवनप्राश खाचा, मलाच पोरगी पाय, तू तसाच राह म्हणजे असं ह्या येडगळ म्हाताऱ्यानं केलं असतं ना. त्याच्यामुळं च्यवनप्राश करणाऱ्याला बी त्या वनस्पती गवसनत, त्याला दुसरेच बेश्रम गवसाले. विठाला विठाला. ऐका आता पुढचं वाक्य माझ्या माईंनो, आता ऐका. आता इथं थोडासा ट्रेस द्या, हा इथं वजन द्या, जरा कान उघडे ठेवून ऐका. आता च्यवनांना डोळे दिले 22.5 वर्षाचं तारुण दिलं. आता म्हातारा नवरा नाही, पण बायकोला माहिती आहे का? नवरीला माहिती आहे का? नाही. अश्विनी कुमार बाहेर आले आणि विचारलं, माय काय वाणी प्रभावशाली, ए माय मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. तुमच्या आमच्या घरातली पोरगी असती तर पहिली म्हणली असती, माझ्या नवऱ्याला डोळे द्या आणि माझ्या नवऱ्याला तरुण करा. ऐका, तिचं नाव होतं सुकन्या, बरोबर ना? तिचं नाव सुकन्या, राजाची कन्या, राजाची सुकन्या नाव आहे तिचं. आणि सांगितलं, बाई माग. देताल प्रभू. मान खाली घातली बरं का वाघदादा, मान खाली घातली. देताल प्रभू, तुला काय मागायचं ते माग. एकच द्या, या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी नवऱ्याची सेवा करण्याची मला ताकद द्या. महाराज टच 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 टच, देवांचे वैद्य, देवांचे डॉक्टर अश्विनी कुमार टच 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 रडतात आणि स्वतःचे डोळे स्वतः पुसले, आवाज दिला, च्यवन. 22.5 वर्षाचा तरुण बाहेर आला आणि सुकन्याला सांगितलं, बाई हा तुझा पती आहे. दृष्टांत संपला. ताकद देवात नाही. श्रुती नावाची पत्रकार गेली च्यवनांकडं, श्रुती नावाची पत्रकार गेली सुकन्येकडे आणि या दोघायला विचारलं, तुम्हाला आतापर्यंत देव किती भेटले? च्यवनांना सांगितलं भगवान विष्णू भेटले म्हणजे पंढरपुरातले मालक भेटले. च्यवनांना सांगितलं काशीतले मालक भेटले म्हणजे शिवशंकर भेटले, भगवान गणेश भेटले, जगदंबा भेटली, यक्ष भेटले, किन्नर भेटले, चारण भेटले, विद्याधार भेटले, लोकपाल भेटले, दिग्पाल भेटले, चारू हाऊस भेटले, परमहाऊस भेटले, गजू सगळे देव भेटले. मग या देवाने तुमचं कल्याण का केलं नाही? त्यांनी आमचा बायोडाटा पाहिला आणि त्यांनी सांगितलं, च्यवना तुमच्या जीवनातल्या 4 चुका होत्या, त्याच्याकरता तुम्हाला डोळे फुटले. आणि सुकन्याला सांगितलं, तुझ्या जीवनात एक चूक होती तर साधूचे डोळे फोडे, याच्याकरता फुटक्या डोळ्याचा नवरा तुला प्राप्त झाला. ह्या तुमच्या चुका आहेत, आम्हाला तुमचं प्रारब्ध दूर करता येत नाही. पण हे सगळ्या प्रारब्धाचा बायोडाटा चुलीत घातला अश्विनी कुमारांनी आणि दोघाचा संसार गोड केला. ही फक्त भारत देशातल्या साधूतली ताकद आहे म्हणून मालक पहिल्याकडे